अनेक जणांच्या शरीरातील हाडं खूप दुखत असतात. अगदी उठणं, बसणं, चालणं हे सुद्धा मुश्किल होऊन बसलेलं असतं. तर यासाठी आज मी अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूयात. नीट पाहून घ्या. सगळ्यात पहिला प्रेशर पॉईंट मी दाखवते तो हा, म्हणजे या बोटाच्या वरती, चारही बोटांच्या वरती तुम्हाला हा पॉईंट दिसतोय. जिथून बोटं सुरू होतात त्याच्या अगदी वर आपल्याला प्रेशर द्यायचा आहे. तर हा प्रेशर देण्यासाठी आपण या हाताच्या बोटांच्या मधल्या भागाचा वापर करू शकतो. तर या बोटांच्या हाडाचा वापर करून आपण इथे पॉईंट हा दाबू शकतो. पण हा प्रत्येक प्रेशर पॉईंट जो आपण पाहतोय तो कमीत कमी 45 सेकंद ते 1 मिनिट असा आपल्याला दिला पाहिजे. तो प्रेस केला पाहिजे. नीट पहा. अशा पद्धतीने आपण जर दाबून ठेवलं, मग तेव्हा तुम्ही हात असे मी तुम्हाला आता दाखवते त्यामुळे मी हात पुढे घेतलेले आहेत, पण तुम्ही जास्तीत जास्त रिलॅक्स राहून फक्त त्या पॉईंटवरच लक्ष देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आता साधारण अर्धा मिनिट झाला. तर हाच पॉईंट मला परत एकदा दाबायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने दाबू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी फक्त अशी इंटरलॉक केली बोटं आणि त्यानंतर या बोटांच्या फक्त अग्रभागांचा वापर करून मी हा सेम पॉईंट पुन्हा एकदा दाबते. तर अशा पद्धतीने हा प्रेशर पॉईंट अर्धा ते पाऊण मिनिट किंवा 1 मिनिटापर्यंत दाबून ठेवा. आता पुढचे पॉईंट्स कसे दाबायचे ते नीट लक्षात घ्या. या हाताचा हा भाग तुम्हाला दिसतोय, हा उंचवटा दिसतोय. दोन्ही हातांचे हे भाग एकमेकांना टॅप करायचेत आणि तेही जोरजोरात. बघा, या पद्धतीने आपण हे पॉईंट्स दाबायचे आहेत. तसंच आपण या भागाचा वापर करूनही हे टॅप करू शकतो. तर तुम्हाला हे 3 प्रकार लक्षात आले. याच पुढे तुम्ही डायरेक्ट क्लॅप्स करा, कारण आपल्या हाताच्या संपूर्ण भागावरती बरेच प्रेशर पॉईंट्स आहेत. म्हणजे संपूर्ण शरीराला आरोग्य देण्याकरिता आपल्याला हे क्लॅप्स उपयोगी ठरतील. आपण नमस्कार करतो की नाही असा, त्याच पोझिशनमध्ये हात आले पाहिजेत. हात पुढे किंवा खाली नको. असे जर तुम्ही हात ठेवलेत तर चांगल्या प्रकारे प्रेशर पॉईंट दाबले जातील. या भागाला या हाताचा भाग लागला पाहिजे आणि तोही जोरात, इतक्या जोरात की तुम्ही हे क्लॅप्स थांबवल्यानंतर तुमचे हात लाल झाले पाहिजेत. इथून ते हातापर्यंत, या खांद्यापर्यंतचा संपूर्ण भाग अगदी शिथिल झालेला असतो आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, ज्यांना बॅक पेन आहे, त्यांना लगेच बरं वाटायला लागतं. आता पुढचा पॉईंट कसा दाबायचा ते नीट शिका. या पद्धतीने फिंगर्स घ्यायचे. हाताची बोटं अशी इंटरलॉक केल्यानंतर हे असे पॉईंट्स दाबायचेत. म्हणजे दोन्ही बोटांच्या मधला भाग हा आपल्याला चांगल्या प्रकारे दाबायचा आहे. या पद्धतीने. आता हे झाले की बसल्या बसल्याच हातांच्या मुठी अशा घट्ट बंद करा आणि मग व्रिस्ट रोटेशन करा. हे व्रिस्ट रोटेशन अगदी नीट झाले पाहिजेत, कारण मी पाहिलंय बरेच लोक खूप कॅज्युअली करतात आणि जेव्हा आपण असे व्यायाम प्रकार कॅज्युअली करतो तेव्हा जे लाभ आपल्या शरीराला व्हायला हवेत ते होत नाहीत. आता बघा, तुम्ही हीच एक्सरसाइज जर अगदी अशी चावी फिरवल्याप्रमाणे केलीत तर याचा ताण आपल्याला इथे कसा जाणवेल, किंवा इथे ज्या शिरा मोकळ्या होत आहेत तिथून रक्ताभिसरण इथपर्यंत जे सुधारतंय ते आपल्याला अनुभवता येणार नाही. म्हणून आपण ही एक्सरसाइज करताना छान हातांची बोटं ताणायची, त्यानंतर अशी मूठ बंद करायची, त्यानंतर घट्ट मूठ बंद करून असे हात फिरवायचे. गुडघेदुखी आपल्याला होत असेल तर आपण हे प्रेशर पॉईंट्स प्रेस करायचे. आता इथे आपला एक बोन आहे, त्यानंतर इथे एक बोन आहे. या दोन्ही बोनच्या मध्ये एक गॅप आहे आणि या गॅपमध्ये आपण हा प्रेशर देऊन ठेवायचा. तर तो प्रेशर तुम्ही हाताच्या या बोटांनी असा देऊ शकता किंवा अंगठ्याने देऊ शकता. इथे जो बोन असा सुरू होतो त्याच्या अगदी बाजूला, अगदी शेजारी इथेच हा पॉईंट आहे, तो दाबा. त्यानंतर गुडघ्याच्या मागच्या बाजूला इथला पॉईंट आहे तो आपण दाबायचा आहे. त्यासाठी आपण दोन्ही हातांच्या अग्रभागांचा वापर करायचा आहे. त्यानंतर पकडायचं आहे असं पायाला आणि बोटांनी चांगल्या प्रकारे हा पॉईंट प्रेस करायचा आहे. आता मी खूप चांगल्या प्रकारे प्रेशर दिलेला आहे, हे पहा. असा प्रेशर कंटिन्युअस देऊन ठेवला आहे आणि पाय एकदम आरामात सोडलेला आहे. सायटिकाचा त्रास असेल तरी हे प्रेशर्स आपल्याला उपयोगी ठरतील. तिसरा प्रेशर पहा. हा जो वरती आलेला भाग आहे पायाचा, याच्या आणि अँकलच्या मागच्या भागाच्या मध्ये हा पॉईंट आहे, तो आपण प्रेस करायचा आहे. हे पहा, हा प्रेशर मी अंगठ्याने देते. अंगठ्याने खूप बरा पडतो किंवा तुम्ही दुसऱ्या हाताच्या या बोटांनी सुद्धा देऊ शकता. ही
दोन्ही बोटं जी आहेत हे आपले पाय आहेत, लक्षात आलं. आणि पायांच्या मध्ये कसा हा गुडघा आहे, मांड्या, गुडघे आणि मग पुढे. तशाच या पद्धतीने इथे मांड्यांचे पॉईंट्स आहेत, इथे गुडघे आणि मग हा पुढचा भाग पायांचा. तर आपल्याला गुडघेदुखीकरिता हे पॉईंट्स उपयोगी ठरतील. तर यांना प्रेशर देण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता, कारण हा मसाज आपण वेगवेगळ्या पद्धतीने करायचा आहे. जसा असं तुम्ही प्रेस करू शकता किंवा वरून प्रेशर देऊ शकता. कंटिन्युअस तुम्ही अंगठ्याने दाब देऊन ठेवू शकता. हा दाब असाच देऊन ठेवा. तसंच जर तुम्हाला इथे या बाजूने पेन होत असेल तर तुम्ही या बोटाच्या आतल्या भागाला जास्तीत जास्त प्रेशर द्यायचं आहे. तसंच बाहेरच्या भागाला जर तुम्हाला त्रास होत असेल, इथे सायटिका नर्व पेन होत असेल, तर आपण बाहेरच्या भागाला इथे दाब द्यायचा आहे. लक्षात आलं. वरचा भाग म्हणजे गुडघेदुखी असेल तर हे दोन बोटांच्या मधला हा भाग. जर तुम्हाला बाहेरच्या दिशेने इथे किंवा इकडे पेन होत असेल तर या दोन्ही बोटांच्या बाहेरचा भाग हा दाबला गेला पाहिजे. त्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. अशी एक पद्धत आहे, त्यानंतर अशी एक पद्धत आहे, ज्याप्रमाणे आपण चेपतो त्याप्रमाणे आपण दाबू शकतो. तसंच आपण या पद्धतीने घासू शकतो, पण घासण्यासाठी तेलाचा उपयोग करा. आता या दोन्ही बोटांच्या मध्ये एक अजून एक पॉईंट आहे जो आपल्याला कंबरदुखीकरिता उपयोगी ठरेल. अंगठा आणि हे बोट या दोन्ही बोटांच्या मधला जो भाग आहे तो त्याला दाब द्यायचा आहे. पण दुसऱ्या हाताने दाब देत असताना या बोटाची ही जी रेष आहे, ही रेष आपल्याला इथे ठेवायची आहे, बरोबर या टोकाला. ती ठेवल्यानंतर अंगठा असा ठेवून द्यायचा आहे आणि मग अंगठाच्या या पुढच्या भागाने आपण जोरात इथे दाबायचं आहे. जोरात प्रेशर द्या. आता सायटिका पेन जर कोणाला खूप असेल आणि त्यांनी हा दाब फक्त 2 मिनिट असाच देऊन ठेवला, हा रिलीफ तुम्ही अनुभवू शकता. तर अशा पद्धतीने हे सगळे प्रेशर पॉईंट्स आहेत ते दाबा, जेणेकरून तुमचं बॉडी पेन हळूहळू कमी होईल.